राम राम विद्यार्थी मित्रांनो, आता बघा, लक्षात घ्या, हे जे शब्द दिसतात तुम्हाला, कवी, नीती, मुनी, हरी, गुरु, पशु, हे शब्द जे आहे मराठीत लिहित असताना दीर्घांत लिहावे, म्हणजे दुसऱ्या वेलांटीने लिहावे, दुसऱ्या उकाराने लिहावे. पण लक्षात घ्या, जेव्हा हे या शब्दांना शेवटी एखादा शब्द जोडायचा आहे किंवा अक्षर जोडायचं, तेव्हा घडणार काय, तर यांचा उकार आणि वेलांटी बदलणार आहे. जसं की या ठिकाणी कवीला दुसरी वेलांटी आहे, परंतु कवी कल्पना लिहिताना वला या ठिकाणी पहिली वेलांटी दिलेली आहे. म्हणजे हे मूळचे संस्कृत शब्द आहे, परंतु मराठीत लिहित असताना हे दीर्घ लिहिले जातात. परंतु जेव्हा यांच्या शेवटी एखादा शब्द जोडायचा असतो, तेव्हा त्याला पूर्वरूप जे आहे संस्कृत मधलं, त्या ठिकाणी रस्व घ्यावं लागतं. गुरु दक्षिणा, मती मंद. आलंय लक्षात?